फ्रेंड्स, मी आकांक्षा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या धमाल गप्पांच्या कट्ट्यावर फिल्मी गप्पामध्ये. मित्रांनो, आजच्या गप्पांचे महत्त्वाचे टप्पे आपण आपल्या टॉप स्टोरीजमध्ये बघूया. आज आपण जाणार आहोत जरी सिनेमाच्या मुहूर्ताला, त्याशिवाय पाहणार आहोत मराठी मातीतला महाराष्ट्र उत्सव, यानंतर भेटणार आहोत स्वप्नील बांदोडकरला आणि शेवटी भेटणार आहोत मुंबई पोलीस सिनेमाच्या टीमला. मित्रांनो, आपल्या मराठी चित्रपटांमध्ये हल्ली जरा जास्तच कमर्शियल अप्रोच यायला सुरुवात झाली आहे. पण तरीसुद्धा सिनेमा म्हणजे समाज प्रबोधनाचं मोठं साधन आहे, याची जाण करून देणारे सिनेमे नवनवीन दिग्दर्शक आणि निर्माते करतच असतात. असाच काहीसा प्रयत्न दिग्दर्शक राजू मेश्राम हे आपल्या जरी या सिनेमातून करतायत. तसा राजू मेश्राम यांनी खैरलांजीच्या माथ्यावर सारखा संवेदनशील विषय हाताळलाय. यावेळी ते अतिदुर्गम भागातील लोकवस्ती आणि त्यांना तोंड द्याव्या लागणाऱ्या अडचणी या गोष्टींवर प्रकाश टाकणार आहेत. नुकताच मुंबईत या सिनेमाचा एका गाण्याच्या रेकॉर्डिंगने मुहूर्त झाला. तो रुपडा दिसते डोळ्या पुढं रात दिस, जीव तू ह्यात गुंतला, जीव तू ह्यात गुंतला, तुला सांगू तरी कस, तुझं रूपड दिसते डोळ्या पुढं रात दिस, तुझं रूपड दिसते डोळ्या पुढं रात दिस. सिनेमाचा मुहूर्त गाण्याने होतोय म्हटल्यावर सगळ्यात जास्त जबाबदारी पडते ती संगीतकारावर. नाही, हे माझं म्हणणं नाहीये, सिनेमाचे संगीतकार प्रवीण कुवर यांचं म्हणणं आहे. चला तर मग या सिनेमाच्या गाण्यांविषयी आपण त्यांच्याचकडून ऐकूयात. तुझं रूपड दिसते डोळ्या पुढं रात दिस, तुझं रूपड दिसते डोळ्या पुढं रात दिस, जीव तुझ्यात गुंतला, तुला सांगू तरी कस, तुझं रूपड दिसते डोळ्या पुढं रात दिस. अशा प्रकारचं वेगळं जॉनर म्युझिकमध्ये करायला मिळणं हे फार भाग्याचं आहे. कारण की अशा प्रकारची फिल्म 4-5 वर्षानंतर एकदा बनते, म्हणजे नेहमी बनत नाही. आणि ऑथेंटिसिटी मी गाण्यांची सांभाळायचा प्रयत्न केला आहे. म्हणजे ऑर्केस्ट्रायझेशन, इन्स्ट्रुमेंटेशन, त्याच्या गाण्याची बेसिक धून, हे सगळं मी त्या जॉनरचं करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि विदर्भातले फार मोठे ज्येष्ठ कवी डॉक्टर विठ्ठल वाघ, ज्यांची गाणी आपण आपल्या शालेय पुस्तकात नेहमी वाचली आहे, जसं काया मातीत मातीत टिफन चालते. तर आज मी खूप भाग्यवान आहे की त्यांच्यासारख्या लिरिक्स रायटरची गाणी मी आज कंपोज करतोय या पिक्चरच्या निमित्ताने. अशा प्रकारे 3 गाण्याचा मुहूर्त झाला आहे. अजून 2 गाणी रेकॉर्ड व्हायची आहेत. एक सॅड गाणं आहे आणि एक क्रांतिकारी स्टाईलचं एक गाणं आहे. तर एकूण 5 गाणी या पिक्चरमध्ये आहेत. आणि मला नक्की आशा आहे की अशा प्रकारचं जॉनर तुम्ही नक्की ॲक्सेप्ट कराल आणि मला तुमचं प्रेम मिळेल. या सिनेमाबद्दल आम्हाला सिनेमाचे दिग्दर्शक राजू मेश्राम यांनी सुद्धा बऱ्याच गोष्टी सांगितल्या. चला तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात या सिनेमाबद्दल. जीव असे टाकला माऊली, ओ वाळून तुझवरी, जीव असे टाकला माऊली. जरी हा विषय आपल्या या तळागाळातील लोकांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर आधारित आहे. आपला देश फार प्रगत आहे, सगळ्या बाजूने आपण प्रगतीचे गोडवे गायतो. परंतु एकीकडे अशी एक भीषण वास्तवता दिसून येते की अत्यंत दुर्गम भागात राहणाऱ्या, समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर फेकल्या गेलेल्या, सिव्हिलायझेशनचा प्रभाव नसलेला असा मोठा वर्ग आपल्या देशात राहतो. हे गरीब लोक अत्यंत दुर्गम भागातील जंगलात राहतात आणि हे भाबडे लोक या एका अपेक्षेत असतात की कधीतरी आम्हालाही माणसाचा दर्जा मिळेल, आमचीही गुलामगिरीतून मुक्तता होईल, या आशेवर ते असतात. एक येतो, दुसरा येतो, तिसरा येतो, परंतु हे जे दमनचक्र आहे हे सुरूच असते. शेवटी या लोकांमध्येच अशी काही जागृती निर्माण होते की ज्याने ते एक मोठी क्रांती करतात व त्या क्रांतीचे इतके दूरगामी परिणाम समाज मनावर, प्रशासनावर, राज्यावर उमटतात की या लोकांची दखल घेणं प्रशासनाला भाग पडते. असा एक या झरी चित्रपटाच्या कथानकाचा गाभा आहे. या सिनेमाच्या गाण्याची एक खास गोष्ट अशी आहे की सिनेमातली सगळी गाणी ही विदर्भीय भाषेतली आहेत आणि याबद्दल सगळ्या गायकांनी आमच्याशी खास गप्पा केल्या. रात चांदण्यात न्हाली, तुझ्या रूपावंदी आई, चांद उतरला खाली, आली आली पूनम आली, रात चांदण्यात न्हाली.
खूप अग्रेसिव्ह गाणं आहे, कारण या गाण्याची जी सिच्युएशन आहे, क्लायमॅक्स सॉन्ग आहे, एकतर आदिवासी समाजाला प्रेझेंट करणारी ही स्टोरी आहे. त्यामुळे याच्यात शब्द जे वापरलेले आहेत, आली आली पुनवा आली रात चांदण्यात न्हाली, तुह्या रूपामंदी आई चांद उतरला खाली. तर मजा आली मला गाताना. एक वेगळा लहेजा वापरायला लागला. एक चॅलेंज होता, अग्रेसिव्ह पण अंतऱ्यामध्ये रोमॅन्टिक. माझ्याकडनं वेगवेगळ्या गाण्यांची माझ्या श्रोत्यांना अपेक्षा असते, तर त्यांची ही जी अपेक्षा आहे ती या गाण्यातनं नक्कीच पूर्ण होईल की अरे वैशालीच्या आवाजातलं हे खूप वेगळं गाणं आहे. जीव असे टाकला माऊली ओ वाळून तुझ बरी जीव असे टाकला माऊली ओ वाळून तुझ बरी पहिल्यांदाच मी झरी मातेचं गाणं गायलं झरी या फिल्मसाठी. माझ्याकडनं एक म्हणजे विदर्भाच्या साईडची त्या साईडची एक भाषा आहे, तुह्या वगैरे, म्हणजे त्याची एक वेगळी मजा आहे, एक गोडवा आहे, एक प्रेम आहे त्याही भाषेत. खूप बरं वाटतं आहे की नवीन नवीन गाणी गायला मिळतात. फोक हे रक्तातच आहे आणि गाणं हिट होईल. झरी या चित्रपटामध्ये 5 गाणी आहेत. 2 गाणी माझी आहेत, तर पैकी एक जे अतिशय महत्त्वाचं गाणं आहे सिनेमाचं, झरी माते झरी माय झरी आई झरी ग, हे जे गाणं आहे त्यामध्ये एकाच वेळेला शृंगार, कारुण्य आणि रौद्ररस एकाच गाण्यामध्ये आलेला आहे. वैशाली सामंत, आदर्श शिंदे, त्याचप्रमाणे अनिरुद्ध जोशी ह्या सगळ्या मंडळींनी ते गायलं आहे. आणि हे गाणं महाराष्ट्रभर धूम करेल याबद्दल तिळमात्र शंका वाटत नाही, इतकं सुंदर ते झालं आहे. आली आली पुनव आली रात चांदण्यात न्हाली, तुझ्या रूपामंदी आई चांद उतरला खाली. आदिवासी परंपरागत एक गाणं आहे आणि फोक बेस असल्यामुळे मला खूपच मजा आली गायला. एक असं ऑथेंटिक फील येतं गाणं गाताना सुद्धा, ऐकताना तर अप्रतिमच वाटतं. आणि मला त्यांच्या संगीतामध्ये गायची संधी मिळाली त्याबद्दल मी खरंच खूप आभारी आहे त्यांची. यांचं एक धाडसाचा विषय असा आहे की कुठल्याही विनोदी विषयाला न हात घालता, कुठलाही थातूर मातूर एखादा नेहमीच्या पठडीतला सिनेमा न घेता एक आशयघन सिनेमा, एक वेगळा सिनेमा. आणि मुळात टायटलपासून या सिनेमाचं वेगळेपण आहे की झरी, एक अशी वेगळी कथा. मुळात ह्या सगळ्या नेहमीच्या मनोरंजन गोष्टीला फाटा देऊन एक आशयघन सिनेमा आपल्यासमोर घेऊन ही सगळी मंडळी येत आहेत आणि या सगळ्या प्रयत्नांचा, ह्या सगळ्या मोहिमेचा मी एक भाग आहे. माझ्या आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये आणखी एक वेगळी भूमिका आणि मला असं वाटतं की हाही आणखीन एक वेगळा सिनेमा माझ्या खात्यावर जमा होईल आणि एक आणखीन भूमिका करायचा आनंद. माझी भूमिका एका चीफ मिनिस्टरची आहे. मला असं सांगण्यात आलं की माझा रोल पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे मी पॉझिटिव्ह अप्रोच ठेवलेला आहे टुवर्ड्स द रोल आणि मी पॉझिटिव्हली तो रोल चांगला करेन असं मला वाटतं. सो मला असं वाटतं की हा चित्रपट तुम्ही जेव्हा पाहायला थिएटरमध्ये याल त्यावेळेला तुम्ही ठरवा की माझी भूमिका कशी आहे, ते मला जास्त आवडेल मी माझ्या तोंडून सांगण्यापेक्षा. झरी हे कॅरेक्टर मी प्ले करते जी अगदीच दुर्गम भागामध्ये किंवा त्या अशा भागात जिथे अन्याय होतो आहे अशा लोकांवर, ते देखील त्यांना माहिती नसतं. आदिवासी मुली असतात, काही कुमारी माता असतात, तर ते हे चुकीचं आहे. तर ह्या सर्व गोष्टींना वाचा फोडण्याचं काम या फिल्ममध्ये आम्ही करतो आहे. तर अशी ही फिल्म आणि याच्यामध्ये गायक खूप छान आहेत. म्हणजे वैशालीजी सामंत आहेत, आदर्श शिंदे आहे, पूर्ण आमची टीम आहे इथे. तर धमाल मला वाटतं शूटिंग सुरू होईल तेव्हाही आम्ही असंच एन्जॉयमेंट असणार आहे आमचं. जीव तू यात गुत्तला, जीव तू ह्यात गुत्तला, तुला सांगू तरी कस तुझ्या रूपड दिसते डोळ्या पुढं रात दिस. या गाण्याबद्दल मला असं सांगायला आवडेल की प्रमाण मराठी भाषेतलं हे गाणं नाही आहे, हे वैदर्भीय बोली भाषेतलं गाणं आहे. जी भाषा फार गोड आहे आणि ती केवळ त्या प्रांतापुरती न मर्यादित राहता या सिनेमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांपर्यंत पोचेल आणि एक खूप गोड भाषा आपण गाण्यातून सुद्धा ऐकू. नक्कीच खूप मजा आली, कारण एकतर मी नागपूरचा आहे आणि नागपूरची भाषा वैदर्भीय भाषा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण भाषा आहे. करून राहिलो, जाऊन राहिलो, डबल 2 क्रियापदांचा वापर आमच्या भाषेमध्ये होत असतो आणि अशा वैशिष्ट्यपूर्ण आणि गाणी अशी होत नाही, म्हणजे गाताना आपण अशी कधीच रेकॉर्ड करत नाही, अशा प्रकारची गाणीच मुळात बनत नाही. पण एक फिल्मचा विषय एकदम वेगळा आहे
आणि त्यामध्ये अशा प्रकारचं गाणं झालेलं आहे. फार मजा आली गायला आणि मला खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना ते आवडेल आणि गाणं आवडेल, चित्रपटाचं संगीत आवडेल आणि नक्की तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा, तुम्हाला चित्रपटसुद्धा नक्की आवडेल. या सिनेमाचं शूटिंग अजून सुरू झालेलं नाहीये, पण लवकरच ते सुरू होईल आणि सेटवरच्या बऱ्याच गमती जमती आम्ही तुमच्यासाठी आणू. फ्रेंड्स, आता वेळ झाली आहे आपल्या गप्पांना ब्रेक लावण्याची. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा फिल्मी गप्पा.